धबक्या पायाला निघाली माझी मालकी न झाली एका धरणीनं केली. थांबकी मरदा. अरे काय लढाई का लागलायस? अरे काय नाही रे, परवा गाडीवर पडलो ते लागले रे. नक्की गाडीवर पडलायस का? घरात बायकोला हाणलं म्हणून तुला सांगत होतो मला धरू नकोस आणि नेमकं दुखतंय तिथंच धरला. मालिकेनं वाट लावली आहे बघ सगळ्या आयुष्याची आणि म्हणून माया करते या. ए बाबा मी तू जातो, तुमचं तुम्ही बसा भांडत. अरे असं असं काय करतोस? मला थांब की जरा. नाही तू असलास की जरा बरं वाटते म्हणजे तेवढी जरा सुरक्षित वाटते रे. तुमचं तुम्ही दोघं जरी गोंधून घ्या. बरोबर ठीक आहे बाबा, ये बघ का नंतर. हा बघ का कांदा तू बघ. तसं नाही मला एक तुम्हाला विचारायचं आहे. विचारू का? तू तुझं काय तोंड धरलंय व्हय? आईला आता ही काही विचारते कोणाच तो. बरोबर विचार की विचार. एक का 10 विचार. हे बघा मला सांगा, तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ काय आहे? काय म्हणजे काय हाय सांगू? सांगा. तंबाखूची पुडी आहे. अहो तसं नाही हो, त्याच्यापेक्षाही जवळ. त्याच्यापेक्षा जवळ म्हणलं तर बरकुडी आहे. मोठ्या तुमच्या बरोबर घ्या. काय हो, मी एवढं तुमच्याबरोबर प्रेमानं बोलते आणि मला एक सांगा, मी गाणं म्हणत असताना तुम्ही बाहेर का पळता? त्याचं आता तुम्हाला विचारलंच म्हणल्यावर सांगूनच टाकतो. सांगा. काय होतं माहितीये का, लोकच मी वाटाय नको मी तुझा गळा दाबा लागलो ठिकाणा सांगत होऊन असा. हे बघा, तुम्ही सरळ बोलणार हाय का नाही? काय मी आपल्या कामाचं बघू. असं कसं कामाचं काय बघतीस? कामाचं काय बोल 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 की काय तुला बोलायचं ते बोल. बर, अशी कोणती गोष्ट आहे की बघू शकतो पण हात लावू शकत नाही? बघा मला उत्तर माहिती आहे, खरं उत्तर दिलं का नाही तू कडक लक्ष्मीसारखी अंगावर येशील. नाही अहो सांगा तरी. हे बघ, बघू शकतो पण हात लावू शकत नाही अशी गोष्ट म्हणजे शेजारी. शेजारी? चला तुम्हाला शेजारी दाखवतो. असं असं रुसू नको की शेजारीचं नाव घेतलं गेलं रुसतीचं बघ. बेसिक विचार की बाबा. बाबा मला अजून कधी एका पण मुलीनं तू माझं जग आहेस असं म्हटलं नाही. एवढं जीवाला कशाला लावून देतो? तू जर माझं जग आहे असं जर म्हटली नसली तर तू जिल्हा किंवा तालुका असशील. कार तू माझी पुरी खोयात करायचंच ठरवलीस. नाही असं का म्हणतोस बाबा? भावा मला शोक आहे. विचार घे, बँकेत कर्ज काढून गाडी घेतली, 2 हप्ते तटल्यावर माझी गाडी उचलून नेली. मग पुढे नाही मग मला आता तू सांग, मी कर्ज काढून लग्न केलं तर बँकेचा हप्ता तटल्यावर बँकवाली माझ्या बायकोला पण उचलून दिला. काय प्रश्न विचारलाय? लय भारी मर्दा. असं जर झालं असतं शक्यतो लग्न कर्ज काढूनच होत्या तर बँका काय बायका नेत नाही. कारण काय होतं माहितीये काय, गाडी तारण ठेवलेली असती कर्ज काढताना
तसं बायको काही तारण ठेवता येत नाही खोया दोस्त्याच्या. अरे जिंदगी बरबाद झाली आहे माझं लग्न करून. अरे वाईट रे. बरं ती नव्ह ना परवा तुझी बायको भांडी का फेकून मारत होती. मला डोळा आल्यात म्हणजे म्हटलं भांडी फेकून मारण्यासारखं काय आहे की तुला लगीन केल्याशिवाय कळणार आहे. काय झालं तिला वाटलं शेजारीमुळे मला डोळा आलाय. मग ती बायकोला कसं कळालं. परवा एक चप्पल शेजारीच घालून घराकडे वार पट्ट्या वा. बरं ते नव्ह मित्रा आत्ताच्या पोलीस निघणे लय मोठा छंद आहे. काय काय कुठला छंद आहे. मैत्रिणीचा होणारा नवरा कसा दिसतोय बघायचा छंद निश्चित असतोय. असं आपण बघतात दारात मैत्रिणीच्या नवऱ्याला जशी गटार दुसरी बघायला. तुमचं तुम्ही दोघं जण गोंधळून घ्या. बरोबर ठीक आहे बाबा ये बरं का नंतर. ऐकलं का. आलो आलो आलो. काय ते काय नाही हो बोटात किती जादू आहे ते बघत होते. तुझी जादू काढी भाई सगळी एका चित्तिऱ्यात. अहो ऐकलं का. असं रागावू नका बाई. बरं बाई. हे बघा एक उखाणा घ्या की. आय बोटाची जादू भारीच आहे की ग तुझी. जवळ बोलून उखाणा घ्याय सांगतीस. मग मी काय मागं सरतोय होय. ऐक घेतो उखाणा. घेऊ का. घ्या की. घेतो बघ माझे लाडके. ऐक ऐक हा. हा ज्वारीचं पोत दाबणानं उसवलं. ज्वारीचं पोत दाबणानं उसवलं. तुझ्या बाण तुला पावडर लावून मला फसवलं. माझ्या बाळा तुम्हाला दिली ते बघा नशीब समजा. होय होय आत्ताची पोरं बघा कशी बसले वाट बघा काय बायको मिळते. मित्रांनो आज तुम्हाला एक सत्य सांगतो. या जगात 90% सुंदर मुलींचे दात वाकडे तिकडेच असतात. अरे माझं कुठं वाकड तिकडे आहे ते. ही ट्यूब का नाही जरा कमी लाईटची आहे. त्याच्यामुळे जराशी वेळानं पेटते. म्हणजे काय तुम्ही सुंदर कुठं आहे दिसायला. तुम्ही मला हसमीच आहेसा. बरं ते जाऊ दे. तुमचा नाद कोण करायचा बाई. हे बघा माझ्या आबाला बरं नाही आहे तर बघायला जायचा. अजून जिता आहे वय तुझा आबा. तुम्ही मारायला का बसलायचा. मी मात म्हणतोय खरं तसं होतंय कुठे. म्हणजे तुमची इच्छा तर काय आहे म्हणायचं. काय नाही आबाला बघायला जायची इच्छा दुसरं काय. चला तर आता माझ्या अंगावर बघता तुझा कुठं आहे. काय झालंय हायच की बरा. अरे मी एकदम ठणठणीत आहे ठणठणीत. आता माझी काय बी काळजी करू नको. आज माझ्या शर्टाला खळ लावतोय वाटतं. आता दिसतोयच बरा म्हणल्यावर लहानपणापासून देखणार मी. शान्या तुला बरं नाही असं समजलं काय सांगायचं. गावातली कुत्री रडायला लागली तोंड वर करून. मी ओळखलं आबा आता काय गावाला येत नाही. अरे देखण्या तोंडाच्या. आता आबा पंचगंगीच्या पुलावरच. अरे सुकाळीच्या. अहो काय हे बडबडताय मग बसला. तसं नवं आबाचं पोरग कोल्हापुरात कामाला नाही का आणि पंचगंगेच्या पुलावर ते राहायला नाही का. मग आबाला इकडे आणत्या का तिथल्या तिथं जवळ आहे म्हणून तिकडच नेत्यात असं वाटलं. तसं म्हणा की. तवर आबाला आणलं इकडे. आणलं ना बाई. मला लोक म्हणायचे आबाला ऍडमिट केलंय. आबाला माग पिशवी लावली पुढे एक पिशवी लावली. तेच ते अशी पिशवी धरून सगळ्या दवाखान्यात फिरतोय आबा. रक्त पण लई चढवलंय आबासनी. तर काय कशाला रे खर्चात पडतायसा. तू बी सांगतीस रक्त चढवलंय म्हणून.
जायचं खाटकेच्या दुकानात. अरे सुकाळीचे तू चाकी. हा मला काय म्हणायचं होतं, जायचं खाटकेच्या दुकानात आणि 2-3 वाट्या रक्ती हाणायची. कशाला लगात चढवायला लागतंय, कमी पडलंच नसतं. तुमच्या अशा शिरानी शिरात तटतटल्या असत्या. काय बोलायचं अहो काय बोलताय साहेब, मालकरी माणूस आहे ते. मालकरी माणूस आहे वय, मग तुला खेकड्याचं रगात पाहिजे. काय बोलता साहेब? तसं न बरा नाहीस नव तू. अरे बरा हाय म्या, एकदम ठणठणीत बरा हाय. मग बरा आहेस तर निदान पुढं काहीतरी पथ्य पाणी म्हणून डॉक्टरनं गोळ्या बिळ्या दिल्यात का नाही? गोळ्या दिल्यात, पण बिळ्या काय अजून दिलेल्या नाही. म्हणण्याची पद्धत असते आबा ती. दिल्यात गोळ्या. हा काय गोळ्या दिल्यात. आता दिल्यात त्या दिल्यात का नाही, त्या टायमिंगच्या टायमिंगला खायच्या गोळ्या, खायचं, पाणी प्यायचं आणि तासभर रवत करायचं. ते काय जनावर आहे असं बोलताय सध्या? अगं तसं नाही, आबा आहे तो. गोळ्या नाही पचल्यावर इनिमा करायला लागत म्हणून सांगितलं रवत करायची. तुझा आबानी माझा आबा काही वेगळा आहे का सांग बघू. माणूस म्हातारं झाल्यानंतर त्याला ढोरागत सांभाळावं लागतं. काय ढोरागत आणि माणसाला? म्हणजे मला काय म्हणायचं आहे, याच्या वेळी तिची काळजी घ्यायला लागते असं म्हणतोय मी. आम्हा असं म्हणायचं ना, ढोरागत आणि घोरागत कशाला म्हणायचं ते? चुकलो बघ परत शर्ता. पंड्या तुझं मात्र भारी आहे बाबा, लगीन करून घराचा मोकळा झालास. अरे प्रत्येकाला असंच वाटतंय लगीन व्हायच्या आधी. कुठलं मर्दा भारी, लगीन करून कोण सुखी झालाय वय या जगात. पण मला एक कळत नाही बंड्या, पहिली म्हातारी माणसं म्हणतात की बायकोचं 10-15 वर्ष तोंड बघत नव्हती म्हणून. मग त्यासने 8-9 पोरं कशी व्हायची. ती बोलण्याची पद्धत असती. तसं जर असतं तर मग कशाला विचारतोस आणि तोंड कशाला बघायला लागतंय त्याला. म्हणजे तो चमत्कार आहे का, व्यवसाय बघतोस. वळी मग मी काय म्हणतोय बंड्या, हा मला तुझ्या पाहुण्यातली एखादी पोरगी करायची. हे वजनीचं दर तूच करायला लागते बाबा. या फडाला रिकामं तूच करायला लागतेस. ते बी खरं आहे. खरं मी बी त्या विचारात आहे. तुला सांगू का, बघूया एक पोरगी आहे माझ्या बघण्यात. काय हराक लागेल बरं, नुसतं सांगितलं 2 तर हरकून टोंग झालायस. हाय पाहुण्याचीच आहे. पण ते जाऊ दे, तुझी पोरगीकडनं काय अपेक्षा आहे ते तरी सांग. तशी माझी काय अपेक्षा नाही, फक्त ती बाई असली पाहिजे. हीच तर आता अपेक्षा उरली, बाकी काय राहिले. ठरलं तर मग उद्या आपण काम फत्ते करायचं तुझं. यार की है यारी निभानी. काय म्हणायला लागली ईस का पंचवीस आणि 5 ते त्याच मग राहून फेब्रुवारी 30 क्वार्टर वाढली रे. काय त्या मला आत्ताच्या सुदुर्या काय सांगायचं बाहेर. सोनपापडी कोण आणते, कोण बालुशाही आणते, कोण चिऱ्याच्या इटा आणते. चिऱ्याची तमिळ तुला कळलं का काय ते नाही, ते कळायला तुला चित्र येत नाही तुझ्या घरात.
अरे चिऱ्याच्या इटामध्ये म्हैसूर पाक रे त्याला बोकसले असतात कोकाळ पस्तीची म्हणा. माझी आया बहिणीसनी हात जोडून विनंती आहे, तुम्ही शिदोरीची प्रथा वेगळीच करा. कोण लई श्रीमंत आहे ती बियर वाटू दे, आणि कोण त्यातल्या त्यात मध्यम आहे ती रेडरम वाटू दे, आणि कोण लईच गरीब आहे ती संत्रा वाटू देण्याचं बडीशेप. बायका काय प्रथा पाळतील काही नियम नाही. तेव्हा त्याची अजून सांगतो विनंती करून, तुम्ही ही असली प्रथा चालू करा. नवीन पद्धतीची शिदोरी आपण आणि पोरगी बघायला निघालोय. तू बी जरा चल की आमच्या बरोबर. तेवढं 4 प्रश्न विचारशील पोरगीला. आमचं काही धाडस व्हायचं नाही बाबा. हे घेऊन बघ की दाडून शिकते. आणि येतो संकट करत पहिलं 10-5 रुपये काय असतील ते सुट्टो काढून ठेवायचं. संगत येणार आपण तिथं आल्यावर मारणार गप्पा. वैसा वैसा चला आता. अभो या भो आलो जर पाहुणं या पाहुणं. राम राम राम. अरे पाणी घ्या कोणतरी पाणी घ्या. आबा तुम्हीच प्या. निदान बडका खाली तरी जाईल. अगदी पाण्या पिण्याचं राहू दे. पोरगीला तेवढं बोलवा. हे पोरगीला काय बोलवा. पोरगीला साठी तुला घाई झाली मरना. अगदी पाऊनच्या फळवं कुठं आहे फळवं, त्यावर खोबऱ्याचा खिसाचा जराचा आणून टाका पडला. अप्पा जरा गप. त्याला आणूनच मुळात चूक केली आहे. आता जर गप बसला नाहीस का नाही तर बाहेर काढील बघ. घालविलीत ना तुला. गप बस. माझं काय संगत आलं मग काय नुसतं बसायला जडलं मला गोळाच्या गणपती. गप म्हणतो ना. अभो बोलवा की पोरगीला बाहेर. बोलू म्हणतो. बोलवा की. बोलू नाजुका. बसून दे पाठावर. आता पाठाचा त्यांना चाललं बाळाला माझ्या काय प्रश्न विचारायचं असतील तर विचारा. बाळ शिक्षण काय तुझं. तुम्हाला कळायचं नाही ते पण सांगते. माझं शिक्षण की नाही अरे चिकार शिकली आहे ठिकाणी. काय यशनी काय कळते फडशाच्या तोंडाच्या का. MFIAS म्हणजे मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट. 15 रुपये फुकट दिलेलं नाहीस तुम्हाला. लेच तक्रार चालते आपलं पोटात 2 घोट गेल्या. MFIAS म्हणजे 10वीला सगळ्या विषयात नापासायची. काय लयसा लोकांनी भ्या जावायला नको. पोरगी आहे करणार पाठाव बसलं मोटुकजीने पाठवायला. सणावाच्या बाजारात खपणार नाही. त्याला सर्व सांगोल्याचा नंतर पंढरपूरचा बाजार दाखवायला पाहिजे. तिकडे जी काय खपलं तर खपलं. बघ तू काय करतोस का मी करू. काय करतोस. तुला नव्या उडवल्या आणि उडवीची. तुला काय करायला आवडते. मी सांगू. तुला विचारले म्हणजे तूच सांगायचं का माझा बा सांगेल. किती जाशील कारखान्याचं 3रं बिल बी आता आलं नाही. मला कुस्ती खेळायला आवडते.
शंभर आपल्यावरनं कळलं का रे? बहुतेक सगळ्याचाही खडूगळच करून ठेवणार आता काय खरं नाहीये. अगं आईले ए बंड्या मी जाऊ का? मला पण कसं वाटतंय. अरे 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 एवढं घाबरू नकोस मर्दा. कुस्ती मारतो म्हणजे तिचा छंद आहे तो. बरं नाही तर उचलून फेकायचे दारात मला. ताये हे ताये टीव्हीवर आमचं चाललंय मालिका लादली बघ तर लवकर. निघाली बोलले निघाली. त्या बाईची जात कधी सुधारायची नाही. त्या मालिकांनी वाट लावली या बायकांची. काटा होते कुणाला? अरे त्याच्या बहिणाला ज्याच्या पायात चप्पल नाही त्याला उठतो. खाली बस नाही तो थोडा फोडील. आधीच भूतासारखी दिसतीस. कशी लोक आले आणि तुझं हे दखल चाललं. आबा शांत पाहुणं बाई आहेत नाजुका. तुला काय घालायला आवडतंय? सांगते म्हणजे मी सांगतो माझ्या नाजुकाला इजा आणि 3 बटणी शर्ट घालायची सवय. ती रात्रीची लुंगी नेसणार नाही तर पंजी नेसणार नाहीतर शेफर तुम्ही ती बरमोडा घाले ना नाहीतर टक्की झोप ना. आमच्या बाबत काय जात ह्यो काय माझं लगीन होऊ देत नाही बाबा. तेवढी जरा पाकत बस की जा. बाळ तुला खायला काय आवडतंय? मला की नाही खेकड्याचा रस्ता लय आवडतो. पण टायगीची ड्युटी करून जाते घालायची बनायची. अरे मग पोरं वाकडी तिकडीच होणार केला खेकड्यावानी. माझ्या बाळाची आवड निवड विचारा. पोरग कसं पाहिजे? हिचं बाळ म्हण बाळ. ते बाळ का वडापावचं कुत्र नाक्या नाकाचं जे बन नाकाचं तर पट्ट्याच नाही. नुसती होऊनच दिसत्यात हायवेच्या बघल्यावानी. काय बोलतोस काय? अरे पोरगी बघायला आलाय सर शनिवारच्या बाजारातल्या म्हशी. बोलतात तुम्हाला तरी कळतंय काय? म्हशीत आणि हिच्यात काय फरक आहे? पुढे जरा चालून दाखव बरं. हिच्या संकटला दूर केल्यापेक्षा घरात महिना बाजून घेऊन गेलेलं बरं. नाजुका इकडे तू आज जाऊ दे आताच जाऊ दे भांडवाले. हे चमची 50चं ट्रॅक्टर काय समेला झेपायचा पाहुणे. तुम्हाला पोरगी पसंत आहे का? पोरगी आहे नशीब म्हणायची आली. नाही पसंत करून करतोय काय? त्याचा आधी पोरगी कोण देणार? ज्या कोण द्यायला तयार आहेत त्यांच्या जात्यात पळून आणि नवीन काय ते आलंय हागडे किजडे सगळ्यांनी लावली वाट त्याची बना. आबा जरा इकडे साईडला या. या सांगतो तरी ऐका आबा. आता तुम्ही आणि मी दोस्तच म्हणायचे. राग येणार नसला तरी एक विचारू का? ते नव्ह आबा, तुम्ही केव्हा किस डे साजरा केला? माझ्या म्हातारीच्या तोंडात दात नाही. दात कशाला लागतात त्याला? अरे म्हणूनच किस मागती. खरंच का काय सांगू तुला? माझ्या म्हातारीला वाळकानी गाजर खायची लय सवय. पहिले दात होत तेव्हा करा चावून खायची. आता दात नाही म्हटल्यावर मी काय करतो माहित आहे का? वाळक आणि गाजर आणतो आणि चोरून तुम्हीच करताय का काय? अरे नाही तसं नव्हतं. किसनीवर असं आणि मग तिला म्हणतो घे पाहिजे तेवढा किस घे. हा ते किस होय. मला वाटलं तुला काय वाटलं? अहो बाबा, किस डे असा साजरा करताय होय तुम्ही? मग हाग डे कसा साजरा करताय?
त्याचं आणि कशाला नाव काढलंस त्याचं नाव काढलं की मला जायला लागतंय आणि पोट नसते चांगलं अरे तो साजरा करायला ये वेळ लागत नसते आपल्याला जरा मुळे आला की पोटामध्ये काय सांगू तुला अरे पहिलं दिवस काय होतं हा 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 पांडीत बसून असं मस्तपैकी गावात इकडे तिकडे पायानं सारून असं 2 गुडघ्यातनं खोपराला तट्ट्यात दूर गालावर हात ठेवून बोटाच्या बेचक्यात बिडी आणि तोंडाकडनं बिडीचा धूळ आणि मागे नुसतं फुर हागडे म्हणजे हागडे म्हणजे हागायसाठी हागडे म्हणजे ते नव्ह बरं एकमेकाला जवळ घेऊन प्रेमानं मिठी मारणं म्हणजे हागडे चुलीत घाला तुमचा हागडे तो तसंच म्हणायची वेळ आली अहो नसतं फॅड आलंय अलीकडच्या काळात आबा एक किस डे हाग डे असं साजरं करतात मग 14 फेब्रुवारीचा व्हॅलेंटाईन डे कसा साजरा करणार अरे तुला सांगतो हे सगळं ऐकून लय 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 वाईट वाटतंय म्हणजे लय वाईट वाटते आता आबा कसं झालंय माहितीये काय कसं की परदेशातनं आलेली पद्धत आहे डे म्हणजे कसं फादर्स डे मदर्स डे टीचर्स डे आता मला सांग हे डे म्हणजे काय डे म्हणजे दिवस अरे मग तेच म्हणतो की आईचा दिवस बाबाचा दिवस मास्तरांचा दिवस ते बी जिवंत असताना हा अरे आमच्या काळात बघितलं तर तो कसला तुमचा तो फ्रेंडशिप डे काय म्हणा त्याने व्हॅलेंटाईन डे काय म्हणा तसलं काय बी नव्हतं पण आत्ताची पिढी फ्रेंडशिप डे म्हणजे डॉलिबीचा ठेका धरायची व्यसनाधीन होऊन अगदी धिंगरधांगर करायची अगदी म्हणजे आपण कोणता डे साजरा करतो याचं भान सुद्धा न राहणारी ही पिढी न राहणारी ही पिढी अरे आमच्या वयाची होती तेव्हा कशी असतील ही मोठी शोकांतिकाच आहे बघा अरे ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला त्या दिवशी ह्यो फ्रेंडशिप डे म्हणून साजरा होतोय आता आपल्या या बहिणींच्या कपाळावरचं कुंकू ज्या तिरेक्याने पुसलं त्या दिवसाचा निषेध केला पाहिजे पण आपल्या इथं त्याच्या उलटच होत ते हे फ्रेंडशिप डे मध्ये आता तुम्हीच मला सांगा ही आजची युवा पिढी देशद्रोहासारखी वागतेच हो अरे फक्त देशप्रेमाचं स्टेटस लावून चालत नाही तर प्रत्येकाच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत तेवत राहिली पाहिजे देशासाठी जवानांनी केलेल्या पराक्रमाविषयी त्यांनी दिलेल्या प्राणाच्या आहुतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे निदान तेवढं आपल्या हाती नक्कीच आहे का नाही